ओके, हे सॉफ्टवेअर आपलं लॉग इन केलात की हा डॅशबोर्ड तुम्हाला दिसणार. ओके, इथे टेबल हे बघा, इथे दिले आहेत बघा, रूम डॅशबोर्ड, सॉरी टेबल डॅशबोर्ड आणि खाली आहे रूम डॅशबोर्ड. आता टेबलला जायचं असेल, इथे शॉर्टकट की पण दिलेले आहेत बघा, कंट्रोल एस. इथे टेबल डॅशबोर्डला क्लिक केलात की आपली सगळं सिंपल टेबलचं डॅशबोर्ड आहे ना, ही सगळी आपली टेबल्स आहेत. 25 ऍड केले त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यात 13 नंबर स्किप केलं म्हणजे 24 टेबल. त्याचे बुक टेबल कोणतं आहे, फ्री टेबल, ह्या कलर वाईज तुम्हाला हे आता सगळे फ्री आहेत बघ. ज्या टेबल नंबरवर कस्टमर येऊन बसेल त्याला फक्त क्लिक करायचे, तर डायरेक्ट केओटी घेतं किंवा डबल क्लिक करायची. ओके, डबल क्लिक केलात की नॉर्मल डबल क्लिक केलं डायरेक्ट केओटी येते याच्यामध्ये. इथे केओटी आली बघा. ओके, इथे एंटर मारा किंवा तुमचे मेनू वाईज त्याला एक कोड पण टाकला, कोड वाईज पण ऍड करू शकता. एंटर मारला तर सगळे लिस्ट येते किंवा सर्च पण करू शकतो डायरेक्ट. तर टी टाकला का ज्या प्रकारची टी येते सगळ्यांना, ब्लॅक टी, टी नॉर्मल टी काय असेल ती. ओके, इथे क्वांटिटी टाकायचं, एंटर. इथे रिमार्क, तुम्हाला जर शुगर फ्री किंवा काय असेल त्याप्रमाणे ऑप्शनल आहे, टाकायचं असेल टाकू शकता. परत दुसरं काय असेल तर ते तुम्ही सर्च करू. एखादा मेनू सांगा ऍड केलेला पैकी. ओके, टाकला तर सगळे बटर येणार बघा, बटर चिकन हाफ फुल का असेल त्याप्रमाणे. प्रत्येकाचा कोड पुढे दिसतोय बघा, जे काय असेल त्याप्रमाणे घ्यायचं. ओके, रोटी वगैरे नाही ना ऍड. ओके, काय असेल तर इथे सर्च करा, इथे ऑटोमॅटिक आले बघा, फक्त क्वांटिटी टाकायच्या. ओके, याला बटर चिकनला का स्पायसी वगैरे खाली मारे वगैरे टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे. प्रत्येक विचार इथे झालं ऍड, इथे सेव्ह म्हणायचे. ही टेबल नंबर 1 ची इथे तुमचा आपला वेटर पण सिलेक्ट केला बघा. हे तुम्हाला बोलता बोलता राहिलं, इथे वेटर तुम्ही सिलेक्ट करायचं. ओके, एंट्री सेव्ह झाली की इथेच तुम्हाला केओटी प्रिंटला विचारणार. ओके, जस्ट प्रिंट म्हटलं केलं की तुमची प्रिंट होऊन येईल इकडे केओटी. ही केओटी तुमच्या किचन मध्ये जाईल डायरेक्ट. ओके, ही आपली केओटी प्रिंट होऊन आली बघा, परफेक्ट. ओके, ज्या टेबल नंबरची असेल त्या टेबल नंबरची आणि इथून आता या टेबल मध्ये मी जी केओटी जी मारलेली आहे, हा मला आता मॉडिफाय करायचं. समजा त्याने 2 चाय मागितले, तुम्हाला एक्झॅक्टली. आता इथे बघा, इथे आता तुम्ही ह्या विंडोवर पण तुम्ही राहून ना, इथेच आहे बघा, इथेच हे बटन प्रेस केलात की अगोदरची केओटी येणार. इथे आली बघा, टेबल नंबर सहित केओटी आली. तर हे टी आम्हाला 2 नको, एक पाहिजे. ह्याला डबल क्लिक करायचं सिंपल, आणि इथे क्वांटिटी चेंज करायची, बस सिंपल. आणि इथे अपडेट बटनला क्लिक करायचं. असं रिअल टाइम तुम्ही विचारत चला, म्हणजे दोन्ही कन्सेप्ट आपले क्लिअर, ट्रेनिंग प्लस तुमचे क्वेश्चन असेल ते. ओके, बघा हे झाली. परत अपडेट एक प्रमाणे आली, परत पाहिजे तर प्रिंट देऊ शकता, नको असेल तर क्लोज करा. ओके, आता एक केली बघा आपण सिंगल, क्लोज झाला, क्लोज झालं. आता इथे हे पण आपण क्लोज करून डॅशबोर्ड वर येऊ शकता, किंवा हे असंच ठेवून तुम्ही इथे डॅशबोर्डला पण ह्या सॉफ्टवेअर मध्ये येऊ शकता. केओटी इथे विंडो तुमची चालूच राहील, नको असेल तर तुम्ही क्लोज पण करू शकता. इथे असे डॅशबोर्ड सेपरेट आपले ओपन होतात. हे बघा, लगेच इथे रनिंग टेबल ऍड झाले. इथे रिफ्रेश केलात तुम्ही, इथे रिफ्रेश बटन आहे बघा, ऑटोमॅटिक रिफ्रेश होतात तुमची जेवढी काय टेबल्स. आता हे 2 टेबल्स आपले रनिंग आहे बघा. ओके, आता परत रिपीट आली तर डबल क्लिक करा, किंवा केलात की नवीन त्याची केओटी पुन्हा ऍड करू शकता. त्याने अजून चपाती 2 घेतल्या, मग त्याप्रमाणे तुम्ही फक्त ऍड करायचा. ओके, ही केओटी सेव्ह म्हटलात की सेव्ह होणार. प्रिंट नको असेल तर तुम्ही नो म्हणायचं. इथे डायरेक्ट फक्त केओटी ऍड होणार, प्रिंट फक्त येणार नाही. टेबलचे मला त्यांचे काय काय मेनू घेतलेले आहेत ना, मला बघायचे असेल तर, बघायचे असेल तर बघा, इथे तुम्ही आलात ना, डबल क्लिक केलात ना, हे बघा, इथे आलात ना, प्रिव्हियस केले केओटी, न्यू केओटी, आणि याच्यामध्ये तुम्हाला एक सेकंड, इथे केओटी लिस्ट ऑप्शन आहे बघा, इथे केओटी लिस्ट. इथे ओके म्हणायचं की इथे टेबल वाईज सगळ्या केओटी येतात बघा. ओके, इथे घेतला तर तुम्हाला त्या केओटी सगळे ए टू झेड एंट्री इथे दिसते तुम्हाला. टेबल वाईज दिसणार. हो, टेबल वाईज दिसते बघा. टेबल नंबर, अच्छा तशी पाहिजे ना, एक सेकंड, ती तुम्हाला इथेच दिसेल. टेबल डॅशबोर्डला आलो ना आपण, त्याच्यामध्येच तुम्हाला ना रनिंग केओटी ला आलात ना, इथे
इथं ऑप्शन आहे रनिंग केओटी. ओके, इथे टेबल नंबर घ्यायचा, कोणते आहे रनिंग केओटी याचे हे आहेत. नेक्स्ट केओटी, न्यू केओटी. नॉर्मल आपण टेबल सर्च केल्यावरती पण आपल्याला भेटू शकतो. हो, टेबल सर्च केल्यावर पण भेटणार तुम्हाला. एक मिनिट, हे बघा हेच आहे ना ते. हो. हेच ही का आले, आपण टेबल 2 टाकलं प्लस त्याच्यात ऍड झाले. इथेच तुम्हाला रनिंग केओटी दिसणार सगळ्या टेबलच्या. हा टेबल मला समजा ट्रान्सफर करायचा, टेबल ट्रान्सफर पण करू शकता. इथेच आहे बघा, चेंज टेबल 2 नंबरचा आहे ना, इथे आलाच तुम्ही. ओके, कोणतं टेबल चेंज करायचं आहे ते इथे आधी सिलेक्ट करायचं तुम्ही. इथे दिसतंय टेबल नंबर 1. टेबल नंबर 4 आणि 2 रनिंग चालू आहे. हा, मग इथे तुम्ही ते केओटी आहे, मग इथे ज्या नंबरला तुम्हाला सेट आहे तिथे सिलेक्ट करायचं आणि अप्लाय करायचं. ओके, टेबल चेंज सक्सेसफुली, लगेच इकडे शिफ्ट झालं. ओके, सिंपल आहे. जेव्हा टेबल चेंज करायचं, जेवढी टेबल चालू आहे ती इकडे तुम्हाला दिसणार. तिकडे आपला सिंगल टेबल असेल, डबल टेबल असेल, डबल टेबल असेल तरी कुठे म्हणतात 4 आणि 2 टेबल एंट्री केले होते ना, 2 आणि 4 ला होते. अच्छा, आता सपोज आपण अजून एक केओटी मारले 3 नंबरवर, त्याचं काय म्हणता, कसं म्हणता त्याचं? आता 3 नंबरला पण एक केओटी आहे ना. हा, 3 नंबरची केओटी मला दुसऱ्या नंबरला 2 केओटी दाखवली, आता 2 आले होते. ओके, आता एक आपण अजून एक टेबल ऍड केलं याच्यामध्ये. एस्केप, यस. हे आता 2 टेबल झाले. बरोबर. मला 3 नंबरची केओटी आहे ना, आता या 6 नंबर मध्ये पाठवायची. 3 नंबरची केओटी पाठवायची तिकडे. म्हणजे हा टेबलच आहे ना पूर्ण, मला इकडे ट्रान्सफर करायचा. ओके, मग चेन टेबलला जाणार, टेबल नंबर 1 येणार, जो तुम्हाला 3 पण आहे आणि 4 पण आहे. सिलेक्ट करायचं आपल्याला. टेबल नंबर 6 आणि 3 आहेत बघा. आपल्याला 3 नंबर शिफ्ट करायचा आहे. ओके, इथे तुम्ही 3 नंबर घेणार आणि कशाला शिफ्ट करायचा तो खाली घेणार. ऑप्शनला 6 नंबर. अच्छा, कारण ते रनिंग टेबल आहेत ना. किंवा अदरवाइज रूम मध्ये मला शिफ्ट करायचं. रूम मध्ये तुम्हाला वेगळा आहे. जेव्हा आपण केओटी बनवणार ना, जेव्हा आपण याचे बिल बनवायला जाणार ना, किंवा ह्याला रूमचं असं आहे, त्याच्यामध्ये राईट क्लिक करून बिलला गेलो ना आपण, इथे प्रिंट काढून तुम्ही कस्टमरला देऊ शकता. ओके, त्याच्यानंतर इथेच प्रिंट मधलं ते प्रिंट येणार, आपली कस्टमरला प्रिंट जाणार. ओके, त्याच्यानंतर इथेच तुम्ही हे बघा, इथे सेटलमेंटला आलात नाही, इथे ऑप्शन तुम्हाला भेटेल. अकाउंट ऍड करावं लागणार. एक मिनिट, होल्ड ऑप्शन आहे ना, बिल होल्ड, इथे तुम्हाला टाकावं लागणार ते बिल होल्ड मध्ये. त्याच्यामध्ये एक सेकंड, तुमचं रूमचं आहे ते इथे रूम डॅशबोर्डला जो टेबल नंबर आहे, हे रूम आलेत बघा सगळे, डबल क्लिक करायची. ओके, कस्टमरचे वगैरे एंट्री मारू शकता कोण गेस्ट येईल त्याचे. ओके, इथे कस्टमरचे डिटेल्स भरायचे तुम्हाला रिक्वायर्ड आहेत तेवढे. बाकी ऑप्शनल आहेत, एंटर मारत तुम्ही हेड प्रमाणे वाचत गेलात की लक्षात येणार तुम्ही. ओके, बाकी काय तुम्हाला कंपनी डिटेल्स वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, अदरवाइज एंटर मारत कम्प्लीट करायचं. ओके, कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे काय पाहिजे असेल तेवढे. नंतर इथे तुमचं डॉक्युमेंट, इथे तुम्ही टाईप करून पण घेऊ शकता डॉक्युमेंट, आधार नंबर, किंवा इथे प्लस बटनला क्लिक करून पण तुम्ही फोटो वगैरे किंवा काय कोणतं तुम्ही डॉक्युमेंट्स घेताय त्याचं मोबाईल नंबर वगैरे डिटेल्स, आणि इथे तुम्ही ब्राउज करून तुम्ही त्याची इमेज पण सेट करू शकता. ओके, इथे कंटिन्यू बटनला क्लिक केलं की नेक्स्ट होणार. मग इथे रूमचे डिटेल्स येणार, कोणता रूम तुम्ही देताय तो. ओके, नंतर किती दिवसासाठी पाहिजे ते इथे टाकायचं, त्याप्रमाणे ऑटोमॅटिक तुमचं सगळं डिटेल्स, जेंट्स किती लेडीज किती त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. इथे टोटल अमाऊंट पण येते बघा. ओके, ऍडव्हान्स वगैरे घेतला असेल तर इथे तुम्ही टाकू शकता कस्टमर कडनं. सॉरी, ऍडव्हान्स इथे, रिझर्वेशनचे ऍडव्हान्स इथे ऑटोमॅटिक. इथे तुम्ही सेटलमेंट पण करू शकता, जीपे दिले, कॅश दिले, कसे त्याप्रमाणे. ओके केलात आणि इथे जस्ट सेव्ह बटनला इथे क्लिक करायची. सेव्ह झालं. इथेच तुम्हाला प्रिंटला विचारेल, प्रिंट पाहिजे तर तुम्ही देऊ शकता. टेबल फॉर्मॅट प्रिंटर सेट केलं त्याची प्रिंट पण येईल. ओके, एस्केप करून बघा. इथे आता जर याचा रिफ्रेश केलात, सर्च, इथे बघा हा रूम रनिंग झाला. ओके, वैभवच्या नावाने आजच्या डेटने रनिंग झाला.
आणि आता आपण येऊया टेबल डॅशबोर्ड. रूमला फक्त ते फॉरवर्ड होणार आपण तिकडे काढून फक्त प्रिंट काढून ठेवायचं. ओके, ते पण आता ही केओटी सोबत 3 नंबर डायरेक्ट कसा कंडिशन असते, कस्टमर रूम मध्ये असतो पण डायरेक्ट रेस्टॉरंट मध्ये फूड तो मागवतो जेवून जातो, त्यामुळे कंडिशन मध्ये सगळं हेच आपल्याला फायनल करायचं नाही 6 नंबरचं, ते रूम वर टाकायचे. मग तुम्ही इथे काय करायची, राईट क्लिक करायची, डायरेक्ट बिलची विंडो येते बघा, याची आपल्याला इथे इथे जायचंय, प्लस बटन आहे इथे. ओके, आणि इथे इथे तुमचा गेस्ट घ्यायचा, इथे म्हणजे रूम येणार, रूम नंबर इथेच येणार, रूम नंबर 2 गेस्टचं नाव पण येणार. बस इथे सिलेक्ट करा, इथे अमाऊंट टाकायची, किती रुपये तुम्हाला अमाऊंट हे टाकायची आहे ती, ही 710 रुपये टोटल टाकायची इकडे, आणि इथे ओके करा. बस की ही केओटी इथे सेव्ह म्हणायची, ती तिकडे पोस्ट होणार रूम मध्ये. बस सिंपल. प्रिंट पाहिजे तर प्रिंट पण देऊ शकता, अदरवाइज नो म्हणू शकता. हॅलो, नाही इथे नाही काय माहिती, जर बुक रनिंग कस्टमर किंवा रूम असेल तो काही दिसतो. हे आता एकच टेबल आपलं रनिंग आहे बघा. ठीक आहे, त्याच्यासोबत बिल पाहिजे असेल, सिंपल तुम्ही राईट क्लिक करायची, कंट्रोल पी दाबलं की डायरेक्ट तुमच्या बिलामध्ये जाणार. बिलावर गेला की इथे तुम्हाला प्रिंट द्यायची, प्रिंट येणार तुमची, प्रिंट आले, ही प्रिंट तुमचा वेटर नेऊन देणार कस्टमरला. ओके, तोपर्यंत ही विंडो अशीच राहणार. ओके, कस्टमरला गेला की कस्टमर जेव्हा फायनल बिल देणार ते 120 रुपये कसे सेट करायचे, तिथे प्लस बटनला क्लिक करायचं की इथे येणार कॅश मध्ये आहेत की काय असेल. सोबत तुम्हाला हे दिलं तर ई अमाऊंट लिहायचे, हे 0 करून टाकायचे, किंवा अर्धा असेल तर अर्धा पण टाकू शकता. ओके, इथे तुमचे युपीआय वगैरे आलेलं बघा, इथे ऍड पण करू शकता वेगवेगळे पाहिजे असेल तर. गुगल पे वगैरे गेलं तर युपीआय मध्ये ते गुगल पे, हो, एकच युपीआय मध्येच टाकतात बरेच जण. आता सेपरेट पाहिजे तर वेगवेगळे सेपरेट पण बनवू शकतो, म्हणजे जीपे, फोन पे, पेटीएम, अकाउंटला आपण हो एकाच अकाउंटला, त्यामुळे युपीआय एकच म्हणून टाकतो. फक्त कधी काय कार्डचा विषय आला ना, हा तर कार्ड म्हणून टाकू शकतो, इन फ्युचर लागेल. हो, ऍड करू शकते. इथे युपीआय ऐवजी तुमचं कार्ड तिथे येणार, लेजर ऍड होणार तुमचं. आणि इथे जे बघा इथे टाकायचं, आणि जर रूम मध्ये पोस्ट करायचं असं पार्शल पण होतं, त्याच्यापद 50 रुपये कॅश दिले आणि उरलेली अमाऊंट फक्त रूम मध्ये टाका, तर तसं पण करू शकता. पूर्ण बिल इथून तुम्ही रूम नंबर सिलेक्ट करून इथच्या नावावर पण पूर्ण अमाऊंट टाकू शकता. ओके, आता मी इथे डायरेक्ट सेटल करतो युपीआय मध्ये. ओके, आणि सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटलं की तुमचं बिल सक्सेसफुल हे झालं. पहिले पुन्हा प्रिंट पाहिजे तर देऊ शकता, अदरवाइज क्लोज करून टाका. आता तुमचं टेबल सगळे क्लिअर झाले. ओके, आता मी काय म्हणतो, म्हणजे आता 7 नंबर टेबल चालू आहे, त्याचे बिल मी काढलंय, रनिंग मध्ये मला एक बिल रेड मार्क मध्ये, त्याचे बिल काय मला अजून आलेले नाही. दुसरा टेबल त्याच्यावर एंट्री मारल्यावरती तो हो घेणार, कंटिन्यू होणार पुढच्या याला. तोपर्यंत टेबल तुम्हाला तसंच राहतं ना होल्ड मध्ये, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता, का प्रॉब्लेम नाही. त्याच्यात पूर्ण जे पेमेंट दिवसभराचं मी आता सगळं ट्रान्झॅक्शन केलेलं, मला आता टेबल माहिती, मला हे बघायचं. हे बघा, त्यासाठी तुम्ही कुठे यायचं सर, इथे यायचं, फूड बिल ऑप्शन आहे बघा, इथे यायचं, इथे ओके म्हणायचं. दिवसभरातली सगळी बिल इकडे येणार. ओके, इथे पण तुम्हाला दिसतात बघा टोटल, याच्यात डायरेक्ट अमाऊंट, टोटल बिल किती झाली, टोटल अमाऊंट किती झाले, रिसिप्ट किती झाले, बॅलन्स किती झाले. त्याच्यानंतर पेमेंट समरी ऑप्शन आहे ना, इथे यायचं, इथे तुम्हाला सगळे डिटेल्स दिसणार, बिल बाय बिल प्रॉपर. कॅश कार्ड वगैरे, हो इथे टोटल, आणि इथे पण खाली आता हे स्क्रीन रिझोल्युशन वाईज इथे स्क्रोल केलात ना तुम्ही, इथे दिसतात ई वॉलेट मध्ये बघा 120 रुपये जमा झाले. इथे कार्ड असेल तर कार्ड टोटल किती सगळं इथे तुम्हाला दिसणार. ओके, प्रिंट पाहिजे तर वरून तुम्ही याच्यामध्ये प्रिंट पण जाऊ शकते. प्रिंटला गेलात इथे पण सिंगल क्लिक वर येणार तुम्ही. आपल्याला यूपीएसचे ब्रदर काढायचं काढू शकता. आता ह्याच्यामध्ये आम्ही थर्मल छोटा सेट करून ठेवलाय, छोट्या मध्ये पण तुम्ही काढू शकता. हे केलं तर एक कार्डचे किती, ई वॉलेटचे किती, सगळे तुम्हाला काय करायचं, मंथली जो बिलिंग आहे ना काढायचं आहे, डायरेक्ट प्रिंट वर फाईल बनवा, ते देऊया. ते प्रिंट काढून डायरेक्ट इथे टू अँड फ्रॉम मध्ये तुम्ही डेट टाकायची, 1 तारखेपासून 30 तारीख. कनेक्ट करावं लागेल ना काय, प्रिंटर जोडा, तो जोडून आहे ना तुमचं इन्स्टॉल, त्याच्यावर आहे ना. हो, ते देऊया तुमच्या इन्स्टॉल नाही केलं, ह्याच्यामध्ये नाहीये ते, बघूया करूया. ते डायरेक्ट ते येईल तुम्हाला, समजला. इथून तुम्ही टू अँड फ्रॉम मध्ये फक्त डेट टाकायचं, पूर्ण रिपोर्ट तुम्हाला येणार त्याच्यामध्ये. मेल वगैरे भरायचं असेल तर, मेल वगैरे असेल तर आता काय म्हणते, असणार आहे मुंबई,
अच्छा बरोबर. त्यामुळे त्यांना मेल वगैरे दिली तर रिपोर्टच्या मेल पाठवू शकतो का, प्रॉब्लेम नाही. ईमेल आणि व्हॉट्सअप दोन्ही ऑप्शन आहेत, ते तुम्हाला ऍक्टिव्ह करून द्यावे. इथेच गेलात ना प्रिंटला, हे बघा व्हॉट्सअप पण आहे, ईमेल पण आहे. मेलला पाठवू शकतो, पीडीएफ फाईल त्यांना सेंड होणार. ओके, आता पुढे सांगा. आता परचेज एंट्री परचेस एंट्री आहे तुमचं. हे झालं तुमचं रेस्टॉरंटचं. ओके, एंट्री मध्ये यायचं, परचेस ऑप्शन आहे बघा इथे, परचेसला यायचं. ओके, एंटर. इथे तुमचं सप्लायर ऍड करायचं, म्हणजे F3 का न्यू. ओके, इथे F3 बटन मारून तुमच्या सप्लायरचं नाव ऍड करायचं. सपोज एक कोणतं नाव सांगा. सागर. ओके, तर असे ते डिटेल्स भरायचे. इथे सप्लायर येणार, बाकी ऍड्रेस, मोबाईल नंबर पाहिजे तर टाकायचा आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करायचे. बस, की तुमचा सप्लायर. अच्छा, इथे तुमचा स्टेट वगैरे टाकावं लागणार तुम्हाला. ओके, आता आपला सप्लायर ऍड झाला बघा. ते क्लोज करायचं, की इथे सागर बेकरी ऍड झाली बघा. बस क्लिक करा, एंटर. इथे त्याचा इनवॉइस नंबर काय असेल तो, इथे प्रोडक्ट, इथे तुम्ही प्रोडक्ट कोणते पाहिजे तुम्ही घेऊ शकता. ओके, ह्याच्यात ते दुसरा एक ऑप्शन आहे. तुम्हाला जो ऑप्शन मला कसा माहिती आहे, काय होणार आहे, चहा पावडर रॉ म्हणून त्या कॅटेगरीला रॉ म्हणून ग्रुप आहे ना, तो ऍड केला आपण. ऍड दिस ग्रुप आयटम इन सेल एंट्री. त्याच्यामध्ये रूमचे चादर वगैरे, पिलर सगळं टाकू शकतो. हो, ते पण टाकू शकता. एक्स्ट्रा बेड वगैरे, ते पण एक्स्ट्रा चार्जेस मध्ये तुम्ही टाकू शकता. इथे तुमच्या नवीन जे प्रोडक्ट आहेत ना सर, ते इथे आयटम्स मध्ये गेलात, इथे सगळे तुमचे मेनू येणार बघा. ओके, इथे न्यू बटनला क्लिक करायचं. इथे तुमचे नवीन एंट्री ऍड करू शकता. ओके, इथे तुमचं नाव टाकायचं. एक नाव सांगा रॉ मटेरियलचं काहीतरी. ओके, काय गरम मसाला किंवा काय असेल त्याप्रमाणे टाकू शकतो. ओके, बाकी सगळं इथे फक्त ग्रुप आहे ना, तो फक्त रॉ घ्यायचा. येस, मग ते तिकडे तुम्हाला सेलला दिसणार नाही, त्यामुळे टॅक्स बस. आणि इथे का परचेस रेट वगैरे तुम्ही नंतर टाकू शकता. आणि इथे मेंटेन स्टॉक आहे ना ऑप्शन, त्याला टिक मार्क ठेवायची, कारण हे काय गरज नाही. हे टेबल सर्व्हिसचे रेट आहेत, ते टेबलला वेगळा रेट, रूमला वेगळा रेट, असे रेट टाकू शकता. ओके, आणि त्याचा जर जुना स्टॉक इथे टाकायचा असेल, इथे थोडाफार टाकू शकता तुम्ही. इथे मेंटेन स्टॉकला क्लिक करायचे आणि सेव्ह म्हणायचं, तेव्हा आपला गरम मसाला ऍड झाला. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा परचेस नवीन कराल ना, तुम्ही येणार ट्रान्झॅक्शन मध्ये, एंट्री मध्ये, परचेस मध्ये एंटर करणार. एंटर. इथे बिल डेट, इथे पार्टी घ्यायची. ओके, एंटर. इथे बिल नंबर काय असेल तो, तर इथे तुम्ही घ्यायचं तुमचा. इथे सर्च केलं की इथे येणार. ओके, क्वांटिटी किती काय असेल तर इथे तुम्ही टाकायचं. सपोज 10 kg असेल, रेट काय असेल तर तुमचं टाकायचं. त्याप्रमाणे बस तुमचं बिल ऍड होणार. डे वाईज आपल्याला समजणार. हो, डे वाईज तुम्हाला समजणार. समजा आता मी आता 1 तारीख मला बिल बघायचं तरी पण बघू शकतो. हो, बॅकडेटेड बिल बघू शकता ना. इथे सेव्ह म्हटलात तर इथे तुमची एंट्री सेव्ह झाली, त्याचा स्टॉक पण तुमचा ऍड होणार तुमच्या याला. इथे तुमचं हे इथून परचेस मधून तुम्ही ऍड करणार. ओके, त्याच्यानंतर इथे बघा, इथे जर तुम्ही आलात, स्टॉक रिपोर्ट ऑप्शन आहे बघा. इथे तुम्हाला परचेस रजिस्टर मध्ये मागची बिल इथून डेट टाकायची, टू अँड फ्रॉम मध्ये. मग 1 तारखेपासून सपोज मला बिल बघायची आहे, मग सगळे 1 तारखे त्या डेट मध्ये सगळी बिल येते ना, हे बघा डेट वाईज. जी बिल मी घेतलेली आहे, समजा मी बिल घेतलेली आहे, म्हणजे पेमेंट जे क्लिअर केलं, पेमेंट पण त्याची सेटलमेंट मध्ये मला बघायचं असेल, हो ते पण लेजर मेंटेन होईल यांचं. यांची पण तुमची हे करू शकता. इथे पेमेंट उधारी असेल तर मी उधारी मध्ये टाकू शकतो यांची बिल. ते पण मला पाहिजे, कारण काय होतं माहिती आहे, पेमेंट क्लिअर केल्यानंतर समोरची पार्टी विचारते आम्हाला, बरोबर, तुम्ही सेटलमेंट नाही काय केलं, मग ते टाकावं लागतं ना त्याच्यासाठी. बरोबर, बिल अमाउंट 10 दिवसाचे क्रेडिट आहे ना आमचं. बरोबर, 10 दिवसाचं क्रेडिट असतं. 10 दिवसांनी क्रेडिट करून देतात. आणि जगाची आमच्या बँकेचे ट्रान्झॅक्शन असतात ना, एकदा दिलं तर परवडतं. बरोबर, किरकोळ असेल ना, ते किरकोळ आम्ही लगेच हँड टू हँड पे करून टाकतो.
बरोबर. म्हणजे आता ग्रोसरी मटेरियल त्याला आपण हे करावं. ओके, आता ह्याचं आपण बिल मारलं ना, 200 रुपये क्रेडिट वर राहिलेत बघा. बरोबर. तुम्ही इथे बघू शकता लेजर मध्ये पण जाऊन. कंट्रोल एल पण आहे त्याला शॉर्टकट की, कंट्रोल एल. इथे तुम्हाला लेजर हो. ओके, आता पर अजून एक बिल मारूया बघूया. एंट्री मध्ये आलो, परचेस मध्ये जाणार तुम्ही, एंटर इथे पार्टी नवीन असेल तर F3 मारून तुम्ही नवीन तुमचं सप्लायर ऍड करणार. ओके, आता मी आहे तोच घेतो आता इथे. ओके, त्याच्याकडून जे काय नवीन बिल येईल ते इथे त्याचा इन्व्हॉइस नंबर टाकणार तुम्ही. पुन्हा गरम असेल तुम्ही सपोज मागवलं, इथे प्रोडक्ट सर्च करणं. इथे पण रिअल टाइम ना तुम्ही इथे सपोज एखादा प्रोडक्ट असेल F3 मारून नवीन ऍड करू शकता इथल्या इथेच. ओके, म्हणजे परत तिकडे जायची गरज नाही. सपोज आता एक अजून एक प्रोडक्ट सांगा. हो, काही सांगा. ओके, असे ऍड करायचे आणि बस सेव्ह करायचे इथे. बाकी इथे काय, सेव्ह बटनला क्लिक केलात की तुमचं ऍड. बरोबर, एस्केप करा. आता सपोज हे चुकलं आपलं राहिलं, मग इथेच सिलेक्ट करायचा आणि F1 मारायचं एडिट साठी, प्रोडक्ट सिलेक्ट करायचं. ओके, नवीन ऍड करण्यासाठी आहे तुमचं F3 आणि एडिट करण्यासाठी F1. F1 इथे ठेवलं नाहीये. ओके, तुम्ही आता इथे सपोज होत नसेल ना, इझिली इथे जाऊ शकता आयटम्सला. ओके, इथे गेलात की इथे लिस्ट येणार, इथे तुम्ही सर्च करू शकता. इथे टाइप करायचं आयटम नेम, चिकन तंदूर मसाला, एकच आलं. इथे सर्च करायचं, डबल क्लिक करायचे त्याच्यावर, आयटम एडिट होणार आणि ग्रुप आपण रॉ मध्ये टाकणार. ओके, आणि इथे अपडेट बटनला क्लिक करायचं तर त्याचा ग्रुप चेंज झाला. बस क्लोज करून बाहेर यायचं, इकडून बाहेर आलो. ओके, इथे आपण पुन्हा रेग्युलर आपला सप्लायर घेतला, परचेस, इथे बिल डेट टाकायची. हो, अल्ट पी मारला शॉर्टकट आहे का, अल्ट पी मारला तरी परचेसला येणार. आणि ते की तुमचे नाव वापरून लक्षात येतात. बरोबर, इथे बिल नंबर टाकणार तुम्ही. इथे का असेल तर तुम्ही प्रोडक्ट घेणार. ओके, काय होतं परचेस आयटम आणि रेस्टॉरंट असं करू शकतो. ते ग्रुप आहेत ना, त्यालाच आपण रॉ ऐवजी परचेस आणि रेस्टॉरंट करू शकतो एडिट. म्हणजे आता परचेसला गेल्यानंतर मला हे परचेसचे सगळे आयटम दिसले पाहिजे. अच्छा, तसं म्हणताय का? मग तिथे मिक्स झालं. मग इथे तुम्हाला ना सर समजा मी नसेल तर दुसरं कोणतरी, इथे ग्रुप पण आहे बघा, इथे ग्रुप वाईज आलात ना. इथे सपोज तुमचं आता रॉ वाले आले ना, इथे रॉ ग्रुप सर्च केलं तर रॉ वालेच येतील बघा, 2च आले बघा, बाकीचे गेले बघा. मग इथे तुम्हाला F8 मारून सिलेक्ट करावं लागेल. F8 नॉर्मल सर्च केलं तर दोन्ही येणार तुम्हाला, सगळे येणार मिक्स. आणि इथे F8 बटन मारलात, F8, तर इथे ग्रुप वर जायचं. सपोज तुम्हाला आता इथे परचेस किंवा आपण ते ग्रुप आपण चेंज करूया सांगतो. इथे आयटम्सला आलो, एक कोणतंही आपला किंवा इथून चेंज करू. मास्टर रेस्टॉरंटचे वेगळे सर्च केले ना, रेस्टॉरंटचे वेगळे. ओके, ह्याला परचेस म्हणू ना, रॉच्या ऐवजी परचेस आयटम म्हणू का? परचेस नको, परचेस नाही, कारण पुरं तिथे सर्च करताना तुम्हाला पूर्ण टाकत बसावं लागणार. परचेस, आणि ह्याला टाकूया रेस्टॉरंट. बरोबर आहे ना स्पेलिंग? ओके, बस. ओके, आता जेव्हा तुम्ही इथे याल ना परचेसला, एंट्रीमध्ये परचेस, एंटर पार्टी घाल तुमची. ओके, इथे बिल नंबर काय असेल तो टाकायचा. की इथे F8 बटन दाबायचं, इथे दिलंय बघा F8 फॉर सर्च. तुम्हाला मग F8
इथे ग्रुप यायचं, तुम्हाला फक्त परचेस पाहिजे ना, तुम्ही फक्त परचेस सर्च करावं. पीयू टाकल्या परचेसच फक्त येणार. परचेस मध्ये आपण 2च प्रोडक्ट टाकलेत बघा, बाकीचे स्किप झाले. बाकीचे आयटम आपण सर्च करायचं, नवीन ऍड करताना इथेच टाकावं लागेल ना. कुठे आयटम नेमवर टाका. हो, इथे पण तुम्ही F3 मारून ऍड, इथे नाही, इथे सर्चिंग विंडो आहे ना, इथे 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 ही विंडो आली ना, इथे तुम्ही F3 मारून नवीन ऍड करू शकता. आणि हे ऍडचं झालं. हा 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 ऍड करायचं ना, आता मी आमचा आता एंट्री मारतोय ना, बेकरीवर आलं, बिल नंबर टाकले, बरोबर, F8 सर्च केलं म्हणजे माझे सगळे परचेसचे आयटम आहे. हो, इथे तुम्ही ग्रुप आहे ना, ग्रुप इथे मग तुम्हाला ग्रुप कोणता, मला परचेस वाला पाहिजे, परचेसचेच आयटम सगळे आहे ना. आता मी इथे सर्च करायचं, मला गरम मसाला हा तिथे म्हणताय ना, इथे टाकलं, इथे ग्रुप, आणि इथे तुमचं आहे माझा क्वांटिटी वगैरे टाकायचं असेल. हे बघा, आता इथे प्रोडक्ट घेतला की इथे क्वांटिटी, सॉरी चिकन तंदूर मसाला, इथे क्वांटिटी, इथे रेट, बस त्याप्रमाणे तुमचं बिल ऍड होणार. मी जे परचेस करतोय ना, मला क्लोजिंग साठी काय करावं लागतं, आता मी तंदुरी मसाला 10 मागवले, 10 एंट्री केली, बरोबर, आजच्या दिवसामध्ये त्यांनी माझ्याकडनं 5 पाकिटे घेतले, मग तो स्टॉक इश्यू दाखवायचे त्यांना, इश्यू दाखवायचे त्यांना. तो पण एक पार्ट वेगळा बनवावा लागेल ना आपल्याला. हो, दाखवतो तुम्हाला. हे आता तुमचं परचेस बिल झालं. ओके, इथे ऍड करायचे सगळे एका खाली एक, आणि सेव्ह बटनला क्लिक करायची. बस ही एंट्री सेव्ह झाली. इथून बाहेर यायचं, तुम्हाला स्टॉक चेक करायचा असेल तर स्टॉक मध्ये यायचं, स्टॉक रिपोर्ट नावाचा ऑप्शन आहे बघा इथे. ओके, रजिस्टर मध्ये तुम्ही मागची बिलं बघू शकता, आणि स्टॉक समरी मध्ये तुम्ही स्टॉक बघू शकता, कधीपासून कधी बघायचं, डेट टाकायचे. ओके, इथे आला बघा तुमचा क्लोजिंग स्टॉक, ह्याचा 10 आहे, ह्याचा 20 आहे. बघा इथे क्लोजिंग स्टॉक दिसतो बघा प्रत्येकाचा, परचेस हे सगळं तुम्हाला दिसणार. ओके, आणि बिलं बघायची असेल तर तुम्ही इथे जाणार, रिपोर्ट, स्टॉक रिपोर्ट्स, परचेस रजिस्टर, इथे डेट टाकायचे, आजच्या डेटचे. ओके केला की दोन्ही बिल येणार बघा. बिल नंबर 55 होता, बिल नंबर 12, डबल क्लिक केला ती बिल ओपन पण होणार. परत त्याच्यात अपडेट वगैरे काय करायचं असेल तर करू शकता. ओके, इथपर्यंत झालं क्लिअर. सेटलमेंट डायरेक्ट त्याच्यामध्ये नाही, आता त्यांना पेमेंट दिलात तुम्ही, इथे यायचंय बघा, तुम्ही डायरेक्ट रिसिट मारू शकता. त्याच्यामध्ये सेटलमेंट तुम्ही तिथूनही करू शकता, किंवा डायरेक्ट इथे आहे बघा, पेमेंट आणि रिसिट. कस्टमरला तुम्ही येणार, पेमेंट देणार ना, तर क्विक पेमेंटची एंट्री मारायची. त्याचा बॅलन्स तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला इथे यावं लागणार, लॉग बुक मध्ये. हा, फायनान्शियल अकाउंट लॉग बुक मध्ये इथे गेलं, कोण होतं तो, बेकरीचं नाव काय. ओके, इथे सर्च केला, एंटर एंटर एंटर, त्याची सगळी हिस्ट्री येणार बघा, त्या सागर बेकरीवाले सगळे बिल येणार बघा. बिल नंबर पहिलं 200 रुपयाचं होतं, हे 1010, टोटल त्याचा आता 1250 रुपये बॅलन्स आहे बघा. ओके, आता सपोज तुम्ही त्याला 1000 रुपये पे केलात, तर त्याची एंट्री इथून मारायची, क्विक पेमेंट मध्ये यायचं, एंटर, कोणत्या तारीखला दिला ती डेट टाकायची, एंटर, इथे कशाने कॅश दिलात की युपीआय केला ते घ्यायचं, सपोज कॅश दिले, एंटर एंटर, इथे तुमचा घ्यायचा कोणता कस्टमर सप्लायर आहे तो. ओके, सागर बेकरी. ओके, त्याचं इथेच बॅलन्स तुम्हाला दिसणार आहे बघा, त्याला 10,000 रुपये, सॉरी 1,000 रुपये आपण पे केले. बस एंटर 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 एंटर, एंट्री सक्सेसफुली सेव्ह. बस एवढंच करायचं तुम्हाला, इथून बाहेर पडून बाहेर यायचं. आता परत तुम्हाला त्याचं लेजर बघायचं आहे तर तुम्ही ना इथे फायनान्स रिपोर्टला, लॉग बुकला यायचं. ओके, इथे कोण, सागर नाव घ्यायचं त्याचं, एंटर, इथे डेट टाकायची, एंटर. इथे बघा, याच्या त्याची आपण दिलं त्याची एंट्री पण इथे ऍड झाली बघा, 1000 रुपयाची. हे प्रॉपर तुमचं लेजर मेंटेन होणार. आता हे परचेस केलेलं आपण, यस, आपण सेटलमेंट केले, एक्झॅक्टली. आणि आता त्याला क्लोजिंग किती राहिला, 250 रुपये. डे टू डे तुम्हाला सगळं दिसणार. त्याला तुम्ही प्रिंट वगैरे पाहिजे तर प्रिंट पण इथून देऊ शकता, मेल किंवा व्हॉट्सअपला पण सेंड करू शकता. सगळं सिंपल गोष्टी याच्यामध्ये येणार, कधी परचेस केलं, किती पेमेंट केलं, किती बॅलन्स राहिला, परफेक्ट तुमचं होणार. ओके, इथपर्यंत समजलं. आणि हे कसं, जेवढं तुम्ही स्वतः वापराल, एंट्री मारला, तसं इझी लक्षात येईल. एकदा दोनदा तुम्ही एंट्री मारलात नाही कस्टमरच्या, हे लक्षात येईल तुमचं. ओके, परचेस झालं, त्याचं पेमेंट झालं, लेजर पण मेंटेन होईल तुमचं परचेसचं. किचनचा आता स्टॉक जेव्हा आपण तुम्ही परचेस रजिस्टर होते, आता इथे बघूया स्टॉक, स्टॉक समरी. इथे बघा, इथे ह्याचा 20 आहे, ह्याचा 10 आहे. ओके, तुम्हाला आता स्टॉक इश्यू करायचा आहे तर तुम्ही सिंपल इथे जाणार, स्टॉक इश्यूचा ऑप्शन आहे. बस एंटर एंटर, इथे तुम्ही तुमच्या ह्याचं नाव ऍड पण करू शकता, किचन किंवा स्टाफची नाव पण ऍड करू शकता.
ओके. म्हणजे इंडियन शटर असं लिहू करतो. इंडियन काउंटर त्याच्यावर इंडियन. ठीक आहे, मी इंडियन म्हणून ऍड करतो. तुमचं तुम्ही म्हणजे नंतर काय ऍड करू मसाला? शकता. याचा ग्रुप फक्त तुमचा हे येणार काय सांगा, किचन इंडियन वगैरे टाकायचं. याला मॉडिफाय करायचं असेल तर इथून यायचं मास्टर अकाउंट ग्रुप मध्ये इथे असणार सगळे तुमचे इंडियन. आता बँक डबल क्लिक करायचं सिंपल. किचन इंडियन KITCH बरोबर ना. यांचं कसं असणार माझे एक तर किचन इंडियन चायनीज वेगवेगळे असले. त्या सेल्फ स्टॉक मध्ये टाका. सेल्फ स्टॉक बस हे अपडेट करा. ओके. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इश्यू करणार ना, इश्यू एंटर 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 इथे तुमचं येईल काय असेल त्याप्रमाणे. अच्छा तो ह्याच्यामध्ये नाही घेऊन चालणार. अकाउंट मध्ये किचन इंडिया सिलेक्ट करायचं, सर्च करायचं, एंटर. कस्टमर मध्येच टाका त्याला. नंतर कस्टमर मध्ये टाका. अच्छा डेटर्स. सेल स्टेट रिकॉर्ड. ओके. स्टेट रिकॉर्ड हे तुम्हाला स्टेट फक्त टाकावे लागणार आणि हे तुमचं ऍज अ हेच टाका सेल्फ स्टॉक म्हणून. सेल्फ स्टॉक अपडेट. ओके. आता मी तीन गोष्टी काय म्हणतो, त्याचा अकाउंट ग्रुप आहे तो सप्लायर मध्येच टाका. ओके. आणि तुम्ही जेव्हा इश्यू कराल ना, इथे स्टॉक इश्यूला या, एंटर 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 इथे तुमचा दाखवा. बस एंटर करा की इथे तुमचे प्रोडक्ट येणार. सपोज तुम्ही एक गरम मसाला तुम्हाला पाहिजे असेल, किती क्वांटिटी देताय तो इथे तुम्ही टाकायचा. रेट वगैरे ऑप्शनल आहे बस, आणि सेव्ह करायचं. हे तुमच्या डायरेक्ट येणार नाही, तो रेट तुम्हाला ऑप्शनल आहे. हा परचेसचा किंवा ह्याचा नाही आहे ना, तो जो विकत नाही आहे ना स्टॉक तुम्ही तो विकत नाही. हो, त्यामुळे जर तुम्हाला तिथे रेट आपण टाकला नाही, तुम्हाला जर इथे याचा जर रेट टाकून ठेवायचा असेल ना, तर तुम्ही टाकून वन टाइम मध्ये ठेवावं लागणार तुम्हाला. मगाशी मी 00 ठेवला होता ना. ओके. इथे गरम मसाला इथे तुमचे जे रेट येतात ना, इथे टाकून ठेवावं लागणार तुम्हाला. 100 रुपये टाकून ठेवला, मग तो रेट तिकडे पडेल तुम्हाला. टाकून ठेवला तर 00 ठेवलात ना आपण. एंट्रीला येणार तुम्ही. बॅलन्स स्टॉक जो आहे राहिलेला पूर्ण जोरा आपला परचेस मध्ये. अजून एक एंट्री मारूया, सांगतो तुम्हाला. गरम मसाला 100 रुपये पडले बघा तिथे ऑटोमॅटिक. ओके. परत 2 किलो दिला तुम्ही, रिमार्क नाही क्वांटिटी. इथे रिमार्क पण ऑप्शनल टाकू शकता. सेव्ह 2 असे 4 मिनिट 4 किलो तुम्हाला इश्यू केला बघा. ओके. आता सांगाल काय म्हणत होतो तुम्ही, स्टॉकचं काहीतरी म्हणत. समजा आहे ना, आता समजा महिना पूर्ण झाला, एंट्री वगैरे केली, राहिलेला स्टॉकची आपल्याला प्रिंट वगैरे पूर्ण स्टॉकची मिळू शकेल. हो, काढू शकतो. हो, हे स्टॉक रजिस्टर समरी आहे ना. डे वाईज आपण किचन मध्ये जो काय आपण माल इश्यू केलाय त्याची पण आपल्याला पूर्ण प्रिंट काढू शकतो. हो, हे बघा स्टॉक तुम्हाला त्याचे स्टॉक समरी मध्ये ना, आता डे वाईज इथे टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकायची. इथे बघा ह्याचा 4 क्वांटिटी लेस झाले बघा. हा तुमचा क्लोजिंग स्टॉक. डे वाईज किती शिल्लक आहे त्याची इथून प्रिंटला जायचं. इथे सगळे प्रोडक्ट येणार, फक्त ह्याचे तुमचे परचेसचे. ओके. ह्याचे 20 आहे. इथे प्रिंटला जाऊन ह्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. ओके. अमाऊंट वगैरे काय येणार, अमाऊंट वगैरे याची तिकडे परचेस ह्याच्याप्रमाणे येऊ शकते, का विषय नाही. खाली पाहिजे असेल तर नॉर्मल तुमची क्वांटिटी प्रॉपर येईल तुम्हाला, किती माझ्याकडे क्लोजिंग आहे ते. तसंच तुमचं ह्याचं
स्टॉक रिपोर्ट स्टॉक समरी वगैरे आयटम इथे तुम्ही बघू शकता. ओके, त्याच्यानंतर हे कसं आहे माहिती आहे, हे फक्त मंथली येणार आहे, बाकी त्यांचा काही विषय नाही. अच्छा, डेली बेसिक वरती आपल्याला काय परचेज एंट्री, सेल एंट्री वगैरे हेच करायचं. बरोबर. क्लोजिंग वेळी ह्या गोष्टी आपल्याला लागणार. इश्यू करायला देवायच्या सामान लिहून गेले म्हणजे आज किंवा उद्या मी जाऊन मला इश्यू करायची, मला आता 6 तारीखची एंट्री मी 2 दिवसाने मारली, बरोबर. ते डेट सिलेक्ट करून मी मारू शकतो की बाबा एवढं रिलीज बरोबर. बॅलन्स आहे, हो, त्यावरती मी ऑर्डर करू शकतो ना की माझ्याकडे एवढं बाकी आहे. जसं आपण तुम्ही परचेस रजिस्टर बघणार ना, तसं तुम्ही जे स्टॉक इश्यू करणार ना, इथेच आहे बघा, हे परचेस रजिस्टर. तसं स्टॉक इश्यू रजिस्टर आहे बघा, इथे तुम्ही डेट टाकायची, कधीपासून कधीपर्यंत बघायचे. हे बघा आलं, किचन इंडियनला तुम्ही ह्या एंट्रीच्या अगेन्स्ट एवढं मटेरियल दिला, ह्या एंट्रीच्या अगेन्स्ट एवढं मटेरियल, त्याच्यापर्यंत तुम्ही इथून प्रिंट काढू शकता. म्हणजे हे सगळं वेगवेगळं येतं. हो, एंट्री व्हायची. आता सपोज 6 तारखेच्या म्हणजे कंटिन्यू प्रत्येकाला एक एंट्री नंबर पडणार. बरोबर. मी पहिल्या दिले 2 किलो दिला, परत दुसऱ्या अगेन्स्ट का 2 किलो दिले, असे 2 दिले. बरोबर ना. आता असं ना होणार की बाबा मी गरम मसाला म्हणजे पुरा महिन्याची काढायला गेलो ना, हो, टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकायची. डायरेक्ट मग त्यांच्या एक एक आयटम मध्ये जाणार. मी 17व्या एंट्री केली तर 17व्या दिसणार नाही. आता मी आजच्या दिवसाला गरम मसाला दिलाय, उद्या परत गरम मसाला दिला, परवा दिलाय. माझं तसं काय म्हणायचं आहे, जेवढे गरम मसाला दिले आहेत ते मला क्लोजिंग साठी फक्त मला एकदम. ओके, हा झाला तुमचा सिंगल प्रोडक्ट वाईज. कुठून काढला सांगा, तिथेच आहे स्टॉक रिपोर्ट. स्टॉक रिपोर्ट आयटम वाईज स्टॉक, बस इथे तुमचा घ्यायचा कोणता प्रोडक्ट आहे तो, डेट टाकायची, कधी पुऱ्या महिन्याची डेट टाकू शकता. ओके करा, सगळी हिस्ट्री येणार, परचेस आणि स्टॉक इश्यू. ओके, याच्यामध्ये अजून करायला आपलं केओटी बिल, बाकी स्टॉक सेल परचेस, मेन्यू ऍड करणे. मेन्यू ऍड तुम्ही इथून ऍड करू शकता बघा, आयटम मधून तुम्ही ऍड करू शकता. इथून तुम्ही एडिट करायचं असेल तर न्यू बटनला ऍड करून तुम्ही न्यू ऍड करू शकता. ओके, आणि जर सपोज एडिट करायचं असेल तर इथेच प्रोडक्ट सिलेक्ट करायचं, इथे सर्च पण करू शकता. इथे सर्च केलात की तेच येणार बघा, टी वालेच झाले सगळे, 3 अक्षर टाईप सगळे टी. मग ज्याची एडिट करायचं आहे त्याला डबल क्लिक करा, तर इथे तो अपडेट होणार, ओपन होणार. इथेचं काय रेट वगैरे चेंज झाला का आला, उद्या जीएसटी आला तर इथे तुम्ही जीएसटी लावू शकता, 5% 12% काय असेल त्याप्रमाणे रेट इथे चेंज करू शकता, 20 रुपये 40 रुपये का असेल तर. आणि अपडेट बटनला क्लिक करायचं, बस का तो मेनू ऍड झाला. ह्याला ग्रुप रेस्टॉरंट ग्रुप तुमचं तुम्ही इथे ग्रुप इथे ऑलरेडी होता ना, त्यामुळे तो घेतला. जर नवीन बनवताना तुम्हाला जे इथे नवीन गेला तर इथे तुम्हाला मात्र ग्रुप सिलेक्ट करावा लागणार, परचेस किंवा कशामध्ये ज्या ग्रुप सिलेक्ट करा त्याच्या ग्रुपच्या अंडर जाईल तो. बरोबर. ओके, हे झालं आपलं याचं. आता पुढे जाऊ रूम मध्ये. लेजरचं मला लेजर क्रिएट करायचं मला. लेजर म्हणजे कोणतं, कोणाचं लेजर? लेजर म्हणजे आता मी परचेस करतोय ना. अच्छा, परचेस डायरेक्ट तुम्ही परचेसला यायचं. परचेसला आलात ना, इथे डेट टाकलात तर इथेच आहे बघा दिलेलं आहे F3 बटन दाबायचं. इथे न्यू लेजर आलं, नाव सांगा एखादं सप्लायरचं, इथे नाव टाकायचं. बेकरी वाला जनता स्टील. जनता स्टील. ओके, बस इथे येणार, बाकी सगळे सप्लायरच ग्रुप येणार तुमचा. ऍड्रेस वगैरे ऑप्शनल, इथे फक्त महाराष्ट्र टाका बस. आणि इथे मोबाईल नंबर पाहिजे तर इथे त्याचा मोबाईल नंबर, जीएसटी नंबर असेल तर टाकायचे. 1 टाइम मध्ये सेव्ह म्हणायचं का सप्लायर तुमचा ऍड झाला होगा सर. इथून क्लोज करायचं. इथे बघितलं जनता स्टील ऍड झाला, मग अशी हा आपला एकच होता बघा, हा ऍड झाला जनता स्टील. एंटर. इथे त्याचा बिल नंबर येणार, काय रिसिप्ट नंबर, मग इथे तुमचे प्रोडक्ट. आणि सपोज तुम्हाला ग्रुप वाईज सर्च करणार, मग काय बघा इथे किती दिले आहे, F8 प्रेस करायचं. इथे ग्रुप मध्ये यायचं. मला परचेस पाहिजे, मी इथे पी वर टाकलं, परचेस वाले झाले बघा. ओके, मग बाकीचे प्रोडक्ट येणार नाही, रेस्टॉरंटचे मेन्यूचे येणार नाही. ओके, सपोज तुम्हाला काय गरम मसाला तुम्ही किती खरेदी केला तो इथे येणार. ओके, एस्केप करायचं. इथे गरम मसाला एंटर मारायचा, किती क्वांटिटी आहे इथे टाकायचा. ओके, रेट किती रुपयाने आला तो इथे टाकणार तुम्ही. त्याप्रमाणे तुमचं बिल आहे 50 क्वांटिटीचा, ह्याच्याप्रमाणे तुमचा 25 रुपये बिल झालं.
असं एका खाली एक ऍड करा. ह्याच्याकडनं सपोज तुम्ही ह्याचा काय होता तो मसाला, चिकन तंदुरी मसाला पण सपोज मागवला, त्याप्रमाणे पण तुम्ही यांचा रेट टाकू शकता. असे एका बिलामध्ये 2 मेनू पण असू शकतात प्रोडक्ट. बस डिटेल्स टाकायचं, ऍड करायचे, सेव्ह करायचं. हा स्टॉक तुमचा सेव्ह म्हटलं की स्टॉक तुमचा ऍड झाला. बस एस्केप करून बाहेरचं स्टॉक चेक करायचा माझ्याकडे किती आहे. रीऑर्डर काढूच्या अगोदर तुम्ही इकडनं स्टॉक चेक करू शकता. रेट टाकायचे सगळ्याच झालं. आता इथे छाप पण झाले आता लगेच. मग 6 होते, 50 क्वांटिटी आपण ऍड केले, ह्याचे पण ऍड झाले. 20 होते, 10 क्वांटिटी ऍड झाले. ओके, जसं इश्यू करताला तसं स्टॉक लेस होतो, परचेस केलेला स्टॉक ऍड होत जातो. ओके, सेटलमेंट कसं म्हटलं ते परचेस सेटल ह्याच्यासाठी जायचं, इकडे यायचं क्विक पेमेंट. ओके, एंटर. इकडे कॅश युपीआय घ्यायचा, एंटर. इथे सप्लायर घ्यायचो. आता काय जनता स्टील आली बघा, एंटर. हा व्हिडिओ पण रेकॉर्ड होतो, हे पण तुम्हाला देतो, ते पण बघून तुम्ही बघू शकता. इथे अमाऊंट आहे, इथं बॅलन्स इथं दिसतोय बघा, 4600 आहे. सपोज आज त्याला 4000 रुपये तुम्ही पे केलात, बस एंटर मारून एंट्री मारायची, सेव्ह. इथे सेव्ह झालं, बस हे क्लोज करून बाहेर पडा. आणि त्याचा लेजर कुठून बघणार, तर तुम्ही येणार फायनान्शियल अकाउंट मध्ये, लॉग बुक मध्ये येणार. कंट्रोल एल शॉर्टकट आहे. ओके, एंटर मारला. इथे कोणाचं बघायचं, मला जनतावाल्याचं बघायचं आहे. एंटर मारला, आली बघा हिस्ट्री. ओके, हे बिल होतं 4600, 4000 रुपये पेमेंट केले, 600 रुपये होतं बॅलन्स. प्रिंटला जाऊन प्रिंट करू शकता, त्याला पाठवू शकता, प्रिंट पण करून देऊ शकता. सेट करताना कसं प्रिंट मध्ये, हा प्रिंट मध्ये जा. प्रिंटला गेलात इथे प्रिव्ह्यू करायचा. इथून तुम्हाला नंतर व्हॉट्सअप किंवा ईमेलला सेंड करू शकता. पूर्ण डिटेल आहे, बिल नंबर, बिल परचेस किती, बॅलन्स किती, सगळं येणार त्याच्यामध्ये. सिंपल. ओके सर. ओके, आता पुढे. आणि जेवढं तुम्ही स्वतः एंट्री माराल ना, लक्षात राहणार. आणि एक दिवस आणि तेच रिपीट करायचं आहे, त्यामुळे हा त्यासाठी तुम्ही इथे येणार, बिल बुक मध्ये येणार. इथे डेट टाकायची, कधीपासून कधीपर्यंत, सगळी बिलं येणार तुम्हाला ऑटोमॅटिकच. इथे पण तुम्हाला बेसिक सगळे दिसतात तुम्हाला. आणि इथेच तुम्हाला एक ऑप्शन आहे बघा, सॉरी बिल बुक नाही, फूड बिल ला जायचं. फूड बिल फूड बिल आलात, इथे डेट टाकायची कधीपासून, इथे सगळे डिटेल्स आहे ना. इथे पेमेंट समरी ऑप्शन आहे बघा, इथे पण तुम्हाला टोटल दिसते बघा. काय इथे तुम्ही याचं पेमेंट समरीला, इथे तुम्हाला समरी दिसते, युपीआय, कॅश, कार्ड किती आहे ते इथे. परत इथे पण तुम्ही, इथे पण दिसतं बघा ई वॉलेटला किती. आता मग आपण एकच बिल मारलंय बघा, ई वॉलेटला एवढीच आहे. ओके, टोटल किती झालं ते पण दिसतंय. कॅश आपण सेल केलं ना, यस. टोटल सेल कुठे दिसणार आपल्याला, टोटल रिसिप्ट 1540 काय केलेलं आहे वॉलेट मध्ये, आणि कॅश मध्ये 711. टोटल केलं तर 1540 होईल. आणि हे जे मायनस दाखवते म्हणजे काय, सेटलमेंट आपण केलेलं नाही. हो, कुठेतरी वरखाली बिलची सेटलमेंट. हा, ती मगाशी काहीतरी मी ठेवली असणार, ते ह्याच्या आपण ह्याला पोस्ट करून टाकलंय ते रूमला, ती अमाऊंट आहे ती. कारण ते आपण सेटल नाही केलं, सेटल करू जाऊ आपल्याला. हो, तिकडे म्हणजे रूमच्या ह्याच्यामध्ये काय दिसणार ना, रूमच्या ह्याच्यामध्ये दिसणार ना सर तुम्हाला. तर जेव्हा आपण बिल ऍड करायला जाणार ना, रेस्टॉरंटच झालं. ओके, रेस्टॉरंट झालं तुमचं, सगळे कन्सेप्ट क्लिअर. आता आपण जाऊया ह्याच्या रूम मॅनेजमेंट. इथे बघा तुम्ही, इथे याचा टेबल डॅशबोर्ड पण इथे ओपन करून ठेवू शकता आपल्या सॉफ्टवेअर मध्ये. आणि इथे बघा रूम डॅशबोर्ड पण आहे, दोन्ही डॅशबोर्ड वन टाइम मध्ये ओपन करून ठेवू शकते. बघा इथे हा टेबल आला आणि हा रूम डॅशबोर्ड. ओके, इथे म्हणजे एकाच वेळी तुम्ही दोन्ही कस्टमर हँडल करू शकता, रेस्टॉरंट प्लस रूमचं. खाली फूड बिल दाखवलं, इथून पण फूड बिल तुम्ही जनरेट करू शकता. हो, हे शॉर्टकट बटन आहे सर, इथून जाऊ शकता. मी डायरेक्ट तुम्हाला ही दाखवली. इथून सपोज केओटी घ्यायची असेल तर इथे तुम्ही डायरेक्ट केओटीला बटनला क्लिक करून डायरेक्ट केओटी येते बघा. इथे तुम्हाला काय करायचं, इथे तुमचं डायरेक्ट केओटी. एक मिनिट, तुम्हाला आधी इथे मग टेबलला सिलेक्ट करावं लागणार. सिलेक्ट केलात की न्यू केओटी, 10 नंबर तुमचा घेईल बघा, केओटी नंबर, टेबल नंबर 10. ओके, तसं करू शकता. म्हणजे टेबल सिलेक्ट करायचं, डबल क्लिक करायची गरज नाही. तर 5 नंबरवर आली तर 5 नंबरला सिलेक्ट करायचं आणि केओटीला क्लिक करा की डायरेक्ट तुमची केओटीला येणार. तिथे हा जो केओटी नंबर आहे तो केओटी नंबर आहे, केओटी नंबर आहे तो. ओके, इथे आले की टेबल नंबर कुठे दिसतो,
टेबल नंबर हे का आले, हे टेबल नंबर अच्छा इथे दिसणार टेबल नंबर आपल्याला इथे दिसणार सगळं. 5 नंबर सिलेक्ट झाला, टेबल नंबर ऑटोमॅटिक सिलेक्ट केला ना मी. हे बघा आपण पुन्हा त्याच्यावर 5 मिनिटं देऊया वेळ. जो टेबल नंबर येऊन बसणार ना तो टेबल नंबर सिलेक्ट करायचा, केओटी ला जायचं. सिंपल. ही मेथड माझ्यामध्ये तुम्हाला इझी पडेल. ओके, इथे डायरेक्ट टेबल नंबर ऑटोमॅटिक सिलेक्ट झाला. हे सगळं ऑटोमॅटिक घेणार, फक्त तुम्हाला मेनू सिलेक्ट ऍड करायचे. ओके बस. ओके, इथे मॅन्युअली पण ऍड करून तुम्ही हे करू शकता. ओके, हे टाकलं की इथे तुम्ही सेव्ह म्हणायचं. ओके, सेव्ह करायचं. ही तुमची केओटी विचारणार, प्रिंटला पाहिजे तर तुम्ही देऊ शकता, नको असेल प्रिंट म्हटलं की प्रिंट जाणार तुमची. क्लोज करतो, प्रिंट नाही देत. एस्केप करून बाहेर येस म्हटलं टेबल 12 रनिंग झालं. ओके, आता सपोज तुम्हाला 12चं जर बिल बनायचं तर राईट क्लिक करून जाऊ शकता की सिलेक्ट करून फूड बिलला जायचं. फूड बिलला गेलात की डायरेक्ट बिल नंबर तुमचा इथे बघा 12 नंबरच आला बघा. इथे सपोज त्याच्यामध्ये अजून पण एक ऑप्शन असा चांगला आहे बघा. इथे सपोज आपण 6 नंबरचे पण एक घेऊया, सॉरी 15 नंबरचं पण एक घेऊया. त्याच्यावर पण 1-2 केओटी ऍड करूया. म्हणजे एका विंडोवर तुम्ही मल्टिपल केओटी पण ऍड करू शकता आणि ते मल्टिपल टेबल पण हँडल करू शकता. आता हे आपण 2 टेबल आपण सपोज रन केली, सेव्ह झाली, एस्केप करून बाहेर आला. दोन टेबल झाले. सपोज तुम्हाला म्हणजे बिल बनवायचं, सिलेक्ट करायचं, फूड बिलला जायचं की इथे फूड दोन्ही येणार बघा. सपोज इथे येऊन तुम्हाला आयत्या वेळी वेटर म्हटलं 15चं थांबा मला 12चा पाहिजे, मी इथे अनटिक करून 12चं पण बिल बनवू शकता. ओके, खाली क्लिक केलं दोन्ही पण बिल. यस. आता मग असं तुमचं ऑप्शन की 2 वेगवेगळे टेबल आहेत आणि कस्टमर म्हणाला मला दोघांचं एकच बिल द्यावा, असं पण होऊ शकतं. कस्टमर सगळं मी एकच पे करतो, मग दोन्ही तुम्ही सिलेक्ट करून दोघांचं एकत्र पण बिल कन्वर्ट करू शकतो. ओके, आता सिंगल पाहिजे सिंगल करू शकतो, बरोबर ना. बस. मग आता जर टेबलचं बिल पाहिजे असेल ना इथे सिलेक्ट करायचं, त्याचे मेनू ऑटोमॅटिक इथे सगळे येणार. फक्त प्रिंटला क्लिक करा की पहिली तुम्ही ही प्रिंट कस्टमरला जाणार, कस्टमरला बिल द्यावं लागणार ना. हे बघा आपले प्रिंट होऊन आले बघा प्रिंट. ओके, हे गेलंय. त्यानंतर हे बिल सेटलमेंट साठी येणार. 990 रुपये बिल आहे. इथे सेटलमेंट तुम्ही इथून करणार, प्लस बटनला क्लिक करायची. ओके, सपोज त्यांनी कॅश मध्ये 500 दिल्या, इथे किती राहिले ते पण दिसत आहे, 490 रुपये राहिले. आणि यूपीआय मध्ये त्यांनी सपोज ई वॉलेट मध्ये यूपीआय मध्ये त्यांनी 490 इथे दिले. असे अर्धे टाकायचे. बस इथे हे तुमची 0 होणार बघा. आणि ओके बटनला क्लिक करायची, सेव्ह बटनला क्लिक करायची. परत तुम्हाला प्रिंट ऑप्शनल पाहिजे तर तुम्ही काढू शकता, नाही तर नो म्हणून कॅन्सल कंटिन्यू करू शकता. ओके, हे क्लोज केलात की परत तुम्ही इथे टेबल तुमचा क्लिअर झाला. ओके, आता जर तुम्ही इथे येऊन बघितलात बिल बुकला, सॉरी फूड बिलला यायचं. फूड बिल इथे पण तुमची अमाऊंट दिसते टोटल. पेमेंट समरीला जायचं, इथे पण तुम्ही बघू शकता स्क्रोल करून. ई वॉलेट तुमचं वाढलं बघा, 400 किती 90 रुपये होते ते वाढले. इकडची पण अमाऊंट वाढली. ओके, इकडे पण तुम्हाला बिल वाईज सगळे सेटलमेंट दिसते बघा. आता हे आपण बिल मारलं ना 990 रुपयाचं, 500 कॅश आले, 490 ई वॉलेटला जीपेला, इथे पण दिसतं बघा बिल वाईज आणि इथे टोटल. ओके सर. आणि जर तुम्ही वापराल ना तेवढे तुमचे इझी आहे, कारण आता फर्स्ट टाइम आहे त्यामुळे तुम्हाला आणि जेव्हा तुम्ही इझी होणार आणि तेच बघायचं तुम्हाला ते यूज टू पण होऊन जातं. सगळे रिपोर्ट इझिली तुम्हाला भेटून जाते. इथे तुम्हाला सगळे समरी पण दिसते, इथे पण दिसते बघा वेटर कोण होता, अमाऊंट किती, रिसिट किती झाले आणि याच्यामध्ये काय आलं सगळं तुम्हाला इथे दिसते. खाली टोटल पण दिसते त्याची. हे आता आपण क्लोज करूया. ओके, हे सेम तुमचं इथेच आहे बघा. हे रनिंग टेबलचा डॅशबोर्ड तुम्ही इथेच ओपन करून ठेवू शकता. दुसरी गोष्ट इथे रूमचा डॅशबोर्ड. हा रूम नंबर आपला इथे रनिंग आहे. इथे बॅक डेटेड तुम्ही कॅलेंडर वाईज सगळं बघू शकता. कॅलेंडरला डबल क्लिक केलात आणि इथे सर्च केला तर त्या डेटच्या प्रमाणे तुमचं कॅलेंडर अपडेट होणार. त्याच्यामध्ये काय एंट्री नाही आहे त्यामुळे ते अपडेट होत नाही. ओके, इथे डेट वाईज तुम्हाला दिसणार. नवीन कस्टमर आले तर इथे सेम तुम्ही डबल क्लिक करायचे की तुम्ही डायरेक्ट चेकिंगला जाऊ शकता याला. हे बघा, वॉकिंग कस्टमर असेल तर इथून. ओके, इथे डिटेल्स मागाशावर टाकायचे, कोणतं रूम देते ते सिलेक्ट करायचे, बाकी गेस्ट किती इथे सगळे कस्टमरचे डिटेल्स ऍड करायचे.
ओके, ह्याचा पण वेगळा व्हिडिओ पण आहे, तो पण तुम्हाला पाठवून देतो. हे पण तुमचं इथे हे हेड दिलेत ना, त्याप्रमाणेच माहिती भरायची आहे. बाकीचे तुम्हाला ऑप्शनल आहे, एंटर एंटर मला स्किप करायचे. आणि इथे मात्र तुमचे रूमचे डिटेल्स आहेत, किती दिवसासाठी पाहिजे, नंतर पर्पज वगैरे ऑप्शनल आहे, जेंट्स किती लेडीज किती तुम्हाला टाका. आणि मेन म्हणजे इथे रूम घेतलात इथे तुमचे चार्जेस येतात बघा. इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. हा, सपोज 1900 2000 किंवा 1500 का असे त्याप्रमाणे कमी त्याप्रमाणे तुमचं डिस्काउंट पण देऊ शकता. ओके, आणि ऍडव्हान्स वगैरे दिले तर इथे टाकायचे. आणि डिस्काउंटचा कॉलम इथेच दिलेला आहे बघा. इथे सोबत आपण आता हा रूम नंबर हा घेतला. ओके, आणि इथे सोबत त्याला डिस्काउंट द्यायचं तर इथेच तुम्ही याच्यामध्ये नाही, इथे नाही तुम्ही इथे टाकू शकता. डिस्काउंट दिला बघा. एंटर मला की इथे तुम्ही काय डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तर 5% प्रमाणे 95 रुपये त्यांचे लिहायच जातील. इकडे तुमचं आहे बघा 1800, लगेच अमाऊंट चेंज झाले बघा. बस हे तुमचे गेस्टचे डिटेल्स तुम्हाला टाकावे लागणार. मी ऍडच करतो. बाकीचे नको असलेले कसे तुम्ही स्किप करू शकता सर. मोबाईल नंबर ऍड्रेस एवढं तरी घेऊन बाकी तुमचं रूमचे डिटेल्स घ्यायचे. इथे किती दिवसासाठी रूम वगैरे पाहिजे त्याप्रमाणे, गेस्ट किती लेडीज किती त्याप्रमाणे ऍड करायचं. रूम नंबर घ्यायचा, इथे डिस्काउंट वगैरे दिला आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करा की तो पण रूम आपला बुक झाला लगेच. ओके, इथे नो म्हटलं मी स्किप करून बाहेर. आता मी समजा मला बघायचं 2 डिसेंबर झालं की फेब्रुवारी मला बुकिंग बघायचं ते मी कॅलेंडरला चेक करू शकतो. ओके, हे झालं तुमचं वॉकिंग कस्टमर. आणि जे ऍडव्हान्स जर बुकिंग आहे ते इथून करणार तुम्ही रिझर्वेशन मधून सर. ते वेगळं आहे. हे तुमचं वॉकिंग कस्टमर म्हणजे डेली बेसिसवर आहे. हे डेली बेसिसवर मी दाखवलं वॉकिंग कस्टमर. तुमचा तसं नेक्स्ट महिन्याचा किंवा उद्याचं रिझर्वेशन मारायचं आहे की जानेवारीचा डिसेंबर एंडिंग तरी मग तुम्ही हे बघा रिझर्वेशन आहे त्याला रिझर्वेशन. ओके, इथे आलात की इथे न्यू ला क्लिक करायची. न्यू आहेच बघा. आता इथे ह्या लिस्ट वर आता एकही रिझर्वेशन दिसत नाहीये तुम्हाला. इथे रिझर्वेशनला आलात ना, इथे सगळे डेट वाईज सगळी लिस्ट येते. आता नवीन सपोज आपण एक एंट्री मारूया. ओके, सपोज मी एक कस्टमर आपण ऍड करूया. इथे त्याची बुकिंग डेट येणार. ओके, बाकीचे सगळे डिटेल्स आपण टाकणार. आणि इथे त्याची स्टे डिटेल्स म्हणजे कधी सपोज त्याला आपल्याला 20 डिसेंबरला कस्टमर येणार आहे. ओके, एंटर एंटर कधी टाइम दिलाय तो इथे टाकायचा. सगळे 10 वाजता येतील 12 वाजता येतील असेल तो. ओके, आणि इथे किती दिवसासाठी ते टाकणार. ओके, एंटर एंटर एंटर. बाकी जेंट्स लेडीज त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता ऑप्शनल. आणि कोणता रूम बुक करताय साधारण तो टाकायचा, सिलेक्ट करायचा. ओके, ऍडव्हान्स घेत असेल तर इथे तुम्ही टाकायचं. ते पण जीपे वगैरे का असेल इथे तुम्ही क्लिक करून घेऊ शकता. ओके, ऑप्शनल आहे. किंवा फ्री मध्ये घेत असेल तर फ्री मध्ये इथे टाकलात. रिमार्क वगैरे टाकू शकता. सेव्ह म्हणायचं. ही एंट्री झाली 20 तारीखला ओमकार नावाची. ओके, ही सेव्ह झाली. लगेच अजून एका कस्टमरची एंट्री मारूया आपण. ओके, इथल्या इथेच आपण एक न्यू बटनला क्लिक मारले. 2 नंबर आला इथे. ओके, इथे मी इथे समीर म्हणून एक कस्टमर ऍड करतो. ओके, इथे बाकीचे डिटेल्स आपण टाकणार. ह्याची घेतो मी 31 डिसेंबर. ओके सर, सपोज इथे 2 दिवसासाठी 2 जेंट्स. ओके, आणि इथे 1 नंबर रूम दिला त्याला. असे 2 एंट्री मारल्या का ते 20 आणि 31. बस इथे एक्स्ट्रा बेड जर लावायचे असेल तर हा एक्स्ट्रा बेड ते पण तुम्हाला दाखवतो. एक्स्ट्रा बेड वगैरे आहेत ना, व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस आहेत बघा. ऍडिशनल व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस ह्याच्यामध्ये तुमचे सर ऍड करायचे सर. सपोज एक्स्ट्रा बेड पर डे किती रुपये चार्जेस असतात. ओके, म्हणजे आपण ऍड करून जे काय तुम्ही देतात ना मास्टर मध्ये हो इथून ऍड करायचं. व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस मध्ये आहे ना, एक्स्ट्रा काय कसले काय देत असेल ते व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस. ओके, त्याच्यानंतर आता मग असा आपला विषय आहे. रिझर्वेशनला आलात तुम्हाला आता डिसेंबर मध्ये कोणाकोणाची बुकिंग आहे बघायची. इथे टाकायची. 2 बुकिंग आली बघा इथे. ओके, जर तुम्ही 60 हे डिसेंबर असल्यामुळे
किंवा पर्टिक्युलर डेट किंवा पर्टिक्युलर मंथ टाकून पण तुम्ही बघू शकता इथे. सोबत तुम्हाला 20 तारीखलाच बघायचे, 20 तारीखचे कोणाचे आहेत, 20 तारीखच होतं ना ते. 20 आणि 30. अच्छा, ही ऍक्च्युअली तुमची टू अँड फ्रॉम मध्ये रिझर्वेशन कधी झाली त्याप्रमाणे येणार. हा, आणि आपण डेट येस येस, ही डेट आहे, ह्याच्या प्रमाणे येणार तुम्हाला. ओके, ह्याच्यामध्ये तुमचं सगळी लिस्ट तुम्ही बघू शकता कधी पण. आता 20 तारीखचा समजा बुकिंग केली, 2-4 दिवसानंतर त्यांची कॅन्सल झाली. हा, कॅन्सल झाली तर इथून तुम्ही कॅन्सल करू शकता. इथे तुम्ही ते रिझर्वेशनला गेलात ना, इथे डबल क्लिक केलं की एंट्री ओपन होते ना. ओके, तुम्ही कॅन्सल करू शकता, डिलीट करू शकता, ओके, कॅन्सल करू शकता. म्हणजे आयडी वगैरे फोटो वगैरे अपडेट करायचा असेल तर हा, फोटो वगैरे हे बघा, त्याला आपण काय डॉक्युमेंट्स मध्ये यायचं. डॉक्युमेंट्स इथे प्लस बटनला क्लिक करायचे. सपोज तुम्ही काय ड्रायव्हिंग लायसन्स घेतलं, ओके, बाकी तुम्हाला सपोज इथे फोटो, इथे नंबर वगैरे तुम्ही टाकायचा का पाहिजे असेल, नाव पण टाकू शकता XYZ. आणि तुम्हाला जे डॉक्युमेंट ऍड कर, ब्राउज ऑप्शनला यायचं. तुमच्या स्कॅनर मधून ते स्कॅन करून घ्यावं लागणार. ओके, आता सपोज तुमचा फोटो असेल का असेल, इथे तुम्ही सिलेक्ट करायचं. डेस्कटॉप वरच जे काहीतरी घेऊया आपण, डाउनलोडला आहेत काय. मग जसं आता आपण स्कॅनर इथे जोडला ना, इथे स्कॅनर मधून स्कॅन करायचं त्यांचं डॉक्युमेंट. ओके, डॉक्युमेंट आलं की इथे तुम्ही सिलेक्ट करायचं. अच्छा, माझा लॅपटॉप, बरं तेच म्हटलं. ओके, इथे आलात ना, हे बघा, इथे काय असेल तर घ्यायचं तुमचं डॉक्युमेंट आणि इथे ऍड बटनला क्लिक करायचं. इथे खाली ऍड झालं ड्रायव्हिंग लायसन्स, इथे तुम्ही बघितलं, इथे सिलेक्ट केलात ना, इथे तुम्ही प्रिव्ह्यू पण बघू शकताय. बघा, इथे तुम्हाला त्याचा प्रिव्ह्यू दिसणार व्ह्यू करून. आणि इथे त्याचं अटॅचमेंट इथे ऍड होणार, नंबर पण दिसणार. ऍड करून झाले का कंटिन्यू बटनला क्लिक करायचं. बाकी इथे डिटेल्स येणार. 2 डॉक्युमेंट्स 3 डॉक्युमेंट किती घेऊ शकता रेग्युलर. जर कस्टमर रेग्युलर राहिला, माणसं दोन्ही पण सेम होते, परत आयडी घ्यायचं नसेल तर डायरेक्ट त्याचं नाव इथे आता येणारच. आता हे समीरचं आपण टाकलं ना, नेक्स्ट टाइम जर इथे आलं ना, इथे सर्च बटन दिलेलं आहे बघा, इथे तुमची सगळी नावं येणार. समीर घेतला तर त्याचे डिटेल्स येणार ना. परत 100 वेळा टाकायची गरज नाही, ऑटोमॅटिक आले, सगळे आले. समीर जेवढे तुम्ही डिटेल्स टाकणार तेवढा, तुम्ही बाकीचं काय टाकलंच नाही त्यामुळे आलं नाही. ओके, फक्त तुम्हाला रूम नंबर किंवा काय ते सिलेक्ट करायचं, ते डिटेल्स ऑटोमॅटिक येणार तुमचे. हे कस्टमर तुमचे सेव्ह होणार तुमच्या रेकॉर्डला, हिस्ट्री सगळे. ओके सर. रिझर्वेशन मध्ये आपण इथे होतो. रिझर्वेशनला सगळे तुम्ही डे वाईज सगळे आज कोण आजच्या डेटला कोणाकोणाची रिझर्वेशन आली ती इथे तुम्हाला दिसणार. आणि कधी रिझर्वेशन आहे काय सगळं तुम्हाला हिस्ट्री इथे दिसणार. पुढे आणि यांचा जर चादर रूमच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचं कसं काय बघायचं आपण. चादर म्हणा, पिलो वगैरे एंट्री केलेलं हे कुठे बघावं लागेल म्हणजे समजलं नाही मला. ओके, इथेच तुम्हाला सगळी हिस्ट्री दिसते. आता 20 तारीखला इथे बघितलं बघ, वॅकंट म्हणजे रिकामी बुक 1 आहे, ऑक्युपाइड 2 आहे, अनक्लेम असेल त्याप्रमाणे. इथे तुम्ही हे बघा, इथे 20 तारीख आणि 31 तारीख होती ना, 30 तारीख होती. इथे डेट टाकला की तुमचे ऑटोमॅटिक तिथे येणार तारीख टाकली. इथे तुम्ही टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकायची, त्याप्रमाणे येणार ते सगळे सगळी हिस्ट्री. इथे नावाप्रमाणे याच्यावर सर्च पण करू शकता, डायरेक्ट येणार. कोणता एक गेस्ट आहे ना, इथे तुम्ही टाकलात की तुमचे येणार सगळे ऑटोमॅटिक. आणि याचं पण सेटलमेंट कसं आहे रूमचं? याचं पण सेम. रूमला आलात, रूम डॅशबोर्ड, इथून पण तुम्ही राईट क्लिक केलात तरी तुम्ही रूम बिलला जाता. डबल क्लिक केला तरी जातो, डायरेक्ट बिलची विंडो आली. बस एंटर मारला, एंटर तिथे जेवढ्या गेस्ट असणार ना त्याची सगळी लिस्ट येणार, रूम नंबर सहित, डेट, टाइम आणि तुमचा रूम नंबर समोरच दिसतो बघा. मला वैभवचं बनवायचं की विकास तर एंटर मारला त्याचे डिटेल्स येणार बघा. त्याने त्याचा किती रेट रुपये लावला, फूड चार्जेस इथे आले बघा. मग आपला कन्सेप्ट फूड चार्जेस 710 रुपये ऑटोमॅटिक इथे आले बघा. रूमचे इथे ऑटोमॅटिक. जर रिझर्वेशन करताना जर काय ऍडव्हान्स वगैरे घेतले असेल तर इथे येणार. व्हॅल्युएबल चार्ज म्हणजे एक्स्ट्रा बेड वगैरेचे चार्जेस इथे येणार. आणि तुमचं अदर चार्जेस काय असेल तर इथे टोटल अमाऊंट वगैरे इथे येणार. एक्स्ट्रा काय तुम्ही जर
एक्स्ट्रा अजूनही कसले चार्जेस लावायचे असेल ते तुम्ही देऊ शकता. ओके, ऍडव्हान्स त्यांनी 500 दिले होते, ते 500 इथे ऍडजस्ट केलं सॉफ्टवेअरने, त्याचं फक्त आता एवढं बॅलन्स राहिलं. ओके, इथे सगळं डिटेल्स येतं बघा ऑटोमॅटिक तुम्हाला. बस इथे पण तुम्ही सेटलमेंट करू शकता, कशी ऍडजस्ट करायचे. 2100 रुपये कॅश दिले तर कॅश, UPI वगैरे असेल ते आपण टाकायचं. मग ते ह्याचं पण तुमचं सेटल होणार. ओके करायचं आणि इथे सेव्ह करायचं. बस तो रूम तुमचा क्लिअर झाला. कस्टमरला तुम्ही बिल देऊ शकता. इथे हे रूम नंबर वाईज तुम्हाला हे रूम हे झालं ना, चेकआउट झालं तर इथे रूम नंबरला तुम्ही जर हे द्यायचं असेल ना, तर इथे तुम्ही नंबर टाकायचा. म्हणजे तुम्हाला काय ती लिस्ट पण कोणत्या कोणत्या रूम क्लीन करायचे आहेत त्याची पण लिस्ट भेटणार तुम्हाला. कस्टमर आपला गेस्ट चेक इन होऊन नंतर चेकआउट झाल्यानंतर तुमचं क्लिनिंग साठी कोणते कोणते रूम आहेत त्याची पण तुम्हाला रिपोर्ट भेटतो. मग तुमचा स्टाफ जाऊन ते डर्टी रूम क्लीन करू शकतो. म्हणजे डर्टी रूमची मॅनेजमेंट पण आहे क्लीन याच्यामध्ये आहे तो ऑप्शन. बघा डर्टी रूम लिस्ट इथे आलात ना, कॉटेज आहे कोणता 1 नंबरचं काय आहे ते रूम नंबर क्लीन येतेच क्लीन सिलेक्ट. येस, इथून झालं की तुम्ही अनसिलेक्ट हे करून तुम्ही क्लीन सिलेक्ट करा, तो निघून जाणार. येस, आणि सपोज दिवसभर 4 चेकआउट झाले, तुमचे टोटल 30 रूम आहे. लक्षात ठेवणं इझी नाही आहे. मग सपोज 4 चेकआउट झाले तुमचे आज, मग ते रूम जर टाकलात तिथे इथे लिस्ट मध्ये येणार. मग तुम्ही सांगू शकता सिलेक्ट करायचं नाही, क्लीन येस झाला, तुमच्या स्टाफने रिपोर्ट केलं झालं क्लीन, आपण तो क्लीन करायचं, ते निघून जाणार. म्हणजे 4ची लिस्ट आहे ना इथे तुम्हाला. ओके, आणि तुम्हाला समजणार मग स्टाफला सांगू शकता 1 नंबर क्लीन करायचा, 5 नंबर 6 नंबर का असेल ते. हे पण तुमचं छान ऑप्शन आहे बघा डर्टी रूम क्लिनिंगचा. त्यानंतर अनसेफ क्लिक केला तर तुम्हाला इथून लिस्ट मधून पण जाणार. सपोज तुम्ही दुपार नंतर कधी आलात, ह्याच्यामध्ये कोणते कोणते रूम पडलेले आहेत सांगू शकता. नाही तर कधी काय होणार, रेकॉर्ड नसेल तर गेस्ट येऊन गेला पण रूम तसंच आहे, असं पण होऊ शकतं. ऑप्शन याच्यामध्ये भरपूर आहे सर, चांगले चांगले. जसं वापरून जाऊ त्याप्रमाणे. आणि इथे सगळे तुम्ही बघितलात ना, पोलीस स्टेशनचा रिपोर्ट पण याच्यामध्ये आहे दिलेला आपण. युजरशिप रिपोर्ट आहे, केओटी लिस्ट आहे, केओटी रजिस्टर आहे, कॉम्प्लिमेंटरी केओटी वगैरे देऊ शकता. म्हणजे सरांचे पण गेस्ट आले किंवा तुम्ही ते कॉम्प्लिमेंटरी मध्ये टाकू शकता तुम्ही, त्याच्या हिशोबामध्ये ऍड होणार नाही. ओके, त्याच्यानंतर POS रजिस्टर वगैरे ते आहेत. नंतर डर्टी रूम लिस्ट वगैरे आहे, फूड बिल बुक आहे, फूड आयटमाइज काढू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी कोणा दिवसभरात महिन्याभरात काय का ते पण काढू शकता. टॉप कस्टमर बघू शकता. येस, गेस्टची लिस्ट बघू शकता, नाईट ऑडिट बघू शकता, पोलीस स्टेशन रिपोर्ट. आता जर बऱ्याच वेळा हा रिपोर्ट लागतो, त्याच्यामध्ये कोणते गेस्ट आले, काय कधी नंबर, कोणत्या डेटला किती दिवस, हा रिपोर्ट तुम्ही डायरेक्ट प्रिंट करून स्टेशनला देऊ शकता. हा रिपोर्ट बऱ्याच वेळ लागतो तुम्हाला, हॉटेल असेल लागतो, डायरेक्ट सॉफ्टवेअर मध्ये आपलं जनरेट होतो सर. बाकी सेल रिलेटेड सगळे रिपोर्ट तुम्हाला इथे भेटतील. सेमच एंट्री जेव्हा तुम्ही याची एंट्री मारताना बिल बनवतो ना आपण, सपोज एक आपण याची केवढी मारली, सपोज टेबल डॅशबोर्ड याची आपण केओटी बनवणार ना, केओटी आपण ह्याची बनवली आपण सपोज इथेच ऑप्शन आहे कॉम्प्लिमेंटरी म्हणून. जर ती कॉम्प्लिमेंटला टाकायची तर तुम्हाला इथे ते टिक मार्क करावी लागणार, तर ते जाणार इथेच. इथे दिलेलं आहे. पण तो हा शेल मध्ये ऍड नाही ना, ऍड नाही होणार. ते कॉम्प्लिमेंट आपल्याला कॉम्प्लिमेंट प्रिंट करून आपण ठेवायचं. आणि ते लिस्ट त्याची सेपरेट मेंटेन होते ना. बाकी नाव वगैरे टाकायला काय नाही, ऑप्शनल आहे ते टाकू शकता. नाव हो, खाली पण गेस्ट नाव तिथे पण, ती फक्त रेकॉर्ड सेपरेट मेंटेन होणार. कॉम्प्लिमेंट हो, म्हणजे दिवसभर सपोज असं होऊ शकतं इन फ्युचर की बाबा 2 केवढे आपण ऑर्डर झाल्या, पण त्या ऍज अ कॉम्प्लिमेंटरी सरांच्या कोण ओळखीचे आले किंवा स्टाफ किंवा अजून काय, ते कॉम्प्लिमेंटरी मध्ये काउंट करायचे. आणि हे जे सॉफ्टवेअर आहे ना, स्पेसिफिक हॉटेल अँड रेस्टॉरंटचेच ऑप्शन बनवून केलेलं आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त काही नाहीये तुमच्या याच्याप्रमाणे. तुम्ही आता बघितलं याच्या बऱ्यापैकी कव्हर झालेले सगळं. म्हणजे व्हायच्या जेवढे सगळ्या झाल्या स्वतः चालवेल तेव्हा समजेल. नक्की ते वाचल्यावर समजतं. आणि जेवढं तुम्ही ट्रेनिंग हँडल कराल तेवढं पटकन शिकणार. मी आता काय तुम्हाला समजावं, ते रेकॉर्ड पण होतं, ते बघू रिपीट करू शकत नाही म्हटलं तर 1 तास बऱ्यापैकी रेकॉर्ड झालं. रिपीट वर करून तुम्ही बघू शकता. आणि काय असेल तर आम्ही आहोत तुम्हाला स्टेप. अजून कधी नाही समजलं, अर्धा 1 तास तुम्हाला ट्रेनिंग दिलं
तर तुमचं तुम्ही करत जाऊ शकता. Yes. आणि त्याच्यात चुकण्यासारखं काही नाही. आणि काही एंट्री इकडची तिकडे झाली, अपडेट करू शकतो, मॉडीफाय करू शकतो, सगळ्या गोष्टी आहेत. असं बॅकअप वगैरे घ्यायचं असेल तर यस, बॅकअप वगैरे हे आपण क्लोज करायचं सगळं, डॅशबोर्ड एस्केप करून बाहेर करून पडू शकतो. इथे बघा वरून डायरेक्ट क्लोज करायचा. वरून क्लोज केलं की इथे तुम्हाला ईमेल बॅकअप आहे, क्लोज विथ बॅकअप आणि ईमेल बॅकअप सेट करून देणार तुम्हाला. ईमेल बॅकअप म्हणायचं आणि ह्याच्यात सेट केलेलं नाही की इथे तुम्हाला तुमच्या सिस्टीमला करून देणार, डायरेक्ट तुमच्या मेलला पण बॅकअप जाणार, सॉफ्टवेअर पण क्लोज होणार. असा विषय सिम्पल आहे. हार्ड डिस्कला वगैरे घ्यायचं तरी पण घेऊ शकतो. हार्ड डिस्कला ऑलरेडी आपला सेव्ह होणार असतो. हो, ओके.